मंडळी, सैराट फेम मराठी अभिनेता अरबाज शेख खऱ्या आयुष्यात किती कठीण प्रसंगाला सामोरं जातोय याचा एक हादरून टाकणारा 2 मिनिटांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अरबाजनं गुरुवारी पहाटे 4 वाजताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ढसाढसा रडत 2 मिनिटांचा अत्यंत भावुक व्हिडिओ पोस्ट केलाय. मला माझ्या पप्पांना मरताना पाहायचं नाहीये, त्यांना काहीही करून वाचवायचंय असं म्हणत अरबाजनं सोलापुरातील नामांकित नोबल हॉस्पिटलवर गंभीर असे आरोप केलेत. अरबाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यावर नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत. एफडीए कमिशनर तुकाराम मुंढे यांचाही आदेश संबंधित रुग्णालयानं झिडकारल्यामुळे त्या रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी होते. दरम्यान अरबाजच्या व्हिडिओनं महाराष्ट्रात खळबळ उडून दिल्यानंतर त्यानं तो व्हिडिओ आपल्या प्रोफाईल वरून डिलीट देखील केलाय. पण 2 मिनिटांच्या त्या व्हिडिओमध्ये अरबाज शेख नेमकं काय म्हणाला, त्यानं नोबल हॉस्पिटलवर कोणते गंभीर आरोप केलेत, या आरोपांवर रुग्णालयाच्या प्रमुखांनी कोणती माहिती दिली आहे आणि या प्रकरणात एफडीए कमिशनर तुकाराम मुंढेंची एंट्री होणार का, सगळं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, पहिल्यांदा तर अरबाजनं त्याच्या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय ते पाहूयात. तर तो सांगतोय की मी आता सोलापुरातील नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे. 8 दिवस झाले पप्पांना ब्रेन हॅमरेज झालंय म्हणून सोलापूरला ऍडमिट केलंय. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला नोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय. पण नोबल हॉस्पिटलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला तिथे ऍडमिट केलं तेव्हा सर्वात आधी 10,000 रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं. आम्ही ते भरलं, पण त्यानंतर त्यांनी मला गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या आणि या गोळ्या आपल्याला लागतील असं म्हणाले. मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो ना, तर त्यांनी सांगितलं की नाही, तुम्हाला आमच्या मेडिकल मधूनच त्या गोळ्या इंजेक्शन्स घ्यावे लागतील. मी त्यांच्या मेडिकल मधून ती औषधं घेण्यासाठी गेलो, पण ती सर्व औषधं 40,000हून जास्त किमतीची होती. त्यांच्याच मेडिकल मधून हे मेडिकल घ्यावं हा त्यांचा कोर्स होता. पण यापूर्वी जेव्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही पप्पांना ऍडमिट केलं होतं तेव्हा तिथे मला असा काहीच अनुभव आला नाही. त्या ठिकाणी लिहून दिलेल्या गोळ्या मी बाहेरून आणल्या की जवळपास मला अर्ध्या किमतीत पडायच्या. म्हणजेच नोबेलवाल्यांनी जे मेडिकल लिहून दिलं ते मी बाहेरून आणलं असतं तर 20,000 पडलं असतं. पण इथे खूप लूट होते. मला माझ्या पप्पांना मरताना पाहायचं नाहीये म्हणून त्यांना नोबल मधून शिफ्ट करावं लागलं. आजचा अनुभव मला खूप वाईट आला. मला काहीच कळत नाहीये की काय करू. जाणकारांनी मला सांगावं की मी कुठे ट्रीटमेंट केली पाहिजे. माझ्या पप्पांना काहीही करून मला वाचवायचंय. प्लीज मला मदत करा. अशा शब्दामध्ये रडत रडत अरबाज शेखनं व्हिडिओद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्यात. तसंच आता मी खूप आर्थिक अडचणीमध्ये आहे, पण तरीही माझ्या वडिलांची ट्रीटमेंट सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडीफार आर्थिक मदत करावी आणि ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी. तुमची छोटी मदत माझ्यासाठी खूप मोठी ठरेल, असं आवाहन सुद्धा अरबाजनं त्याच्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये केलं होतं. त्यासाठी त्यानं त्याचे गुगल पे नंबरही दिले होते. पण नंतर मात्र त्यानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ डिलीट केला. या संदर्भात माध्यमांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यानं व्हिडिओ डिलीट का केला या संदर्भात अजूनपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान दुसऱ्या बाजूला मात्र नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद अली सय्यद यांनी अरबाजने केलेले आरोप फेटाळून लावलेत. हे आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केलाय. माध्यमांच्या कॅमेरा समोर प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिलाय. पण एका न्यूज चॅनलशी फोनवरून बोलताना त्यांनी हॉस्पिटलची बाजू मांडली आहे. ते म्हणाले की अरबाज शेखचे वडील अत्यंत सिरियस स्थितीत हॉस्पिटलला आले होते. ते केवळ काही तास हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांना गरज असलेलीच औषधं देण्यात आली होती. तसंच औषधं आमच्याकडूनच घेण्याबाबत आम्ही कधीही कोणालाही फोर्स करत नाही. मुळात 2 दिवसांपूर्वीच त्या रुग्णानं डिस्चार्ज घेतला, मात्र तरीही त्यांनी असे आरोप का केले याबाबत आम्हाला कल्पना नाहीये आणि रुग्णाच्या एकूण खर्चाबाबत आम्ही त्यांना आधीच कल्पना दिली होती, अशी माहिती नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद अली सय्यद यांनी दिली आहे. दरम्यान या सगळ्यात एफडीए कमिशनर तुकाराम मुंढे संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करणार का, असा प्रश्न आता समोर येतोय. कारण रुग्णालयातील फार्मसी मधूनच औषधी खरेदी करणं कायद्यानं बंधनकारक नाहीये. औषधं कुठून खरेदी करायची हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा अधिकार आहे, असा महत्वाचा आदेश एफडीए कमिशनर तुकाराम मुंढे यांनी जारी केलेला आहे. तसेच या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा तुकाराम मुंढेंनी दिलेला आहे.
त्यामुळे या प्रकरणात आता FDA ची एंट्री होणार का? अरबाज शेखनं नोबल हॉस्पिटलवर केलेल्या आरोपांची चौकशी होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. याशिवाय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अरबाजच्या व्हिडिओमुळे महाराष्ट्रातील मोठमोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये औषधोपचाराच्या नावाखाली होणाऱ्या लुटमारीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. अरबाज शेख सारख्या अभिनेत्यावर जर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे आणि रुग्णांचे काय हाल होत असतील असाही प्रश्न आता विचारला जातोय. बाकी या व्हिडिओवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.